एक मोठी बातमी आपल्या समोर येते। परभणी महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचा मुस्लिम महापौर सय्यद इक्बाल महापौरपदी विराजमान। परभणी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज पार पडलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालंय। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांना महापौर पदावर बाजी मारली आहे, तर उपमहापौरपदी काँग्रेसचे गणेश देशमुख यांची निवड झाली आहे। महापौर निवडणुकीपूर्वी सत्ता समीकरण स्पष्ट झाले होते। शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील समन्वयानुसार महापौरपद शिवसेनेकडे तर उपमहापौरपद काँग्रेसकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार शिवसेनेकडून सय्यद इक्बाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते, तर काँग्रेसने उपमहापौर पदासाठी गणेश देशमुख यांचे नाव अधिकृत केले होते। महापौर निवडीसाठी शिवसेनेने आपल्या नगरसेवकांना विपई बजावला होता। आज झालेल्या निवडणुकीत हातून जाऊन मतदान घेण्यात आले। महापौर पदासाठी झालेल्या मतदानात शिवसेनेचे उमेदवार सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांना 39 मते मिळाली, तर भाजपच्या उमेदवार तिरुमला मोकिंद खिल्लारे यांना 26 मते मिळाली। स्पष्ट बहुमत मिळवत सय्यद इक्बाल यांनी महापौरपद पटकावलं। या निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अक्षय देशमुख, रझिया बेगम यांनी भाजपला मतदान केलं आणि ही बाबही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरली। निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि काँग्रेसचे एकूण 37 नगरसेवक एकत्रितपणे महानगरपालिकेच्या सभागृहाकडे रवाना झाले होते आणि विशेष म्हणजे दोन्ही पक्षांचे नगरसेवक एकाच बसमधून सभागृहाकडे गेल्याने आघाडीतील एकजूट ठळकपणे दिसून आली। मतदानापूर्वी सर्व नगरसेवक मोरिया लॉन्सच्या सभागृहात एकत्र बसले होते। त्यानंतर निवड प्रक्रिया पार पडली। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली।